धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। शनी अमावस्येच्या रात्री 2 जणांचा संशयास्पद मृत्यू, एक फायनान्स कंपनीत काम करणारी तरुणी आणि दुसरा ग्रामपंचायतीतील शिपाई या दोन्ही हत्याकांडामागे एका भोंदूबाबाचं नाव समोर आल्यानं संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यात शनी अमावस्येच्या रात्री ही थरारक घटना घडली। फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा आणि ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला। घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता अंधश्रद्धा आणि भोंदूबाबाच्या कथित विधीचा धक्कादायक अँगल समोर आला आहे। या प्रकरणात काही संशयितांची चौकशी सुरू असून पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुरावे जप्त केले आहे। मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांवर विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं याचंही आणखी एक गंभीर उदाहरण मानलं जात आहे। प्रशासनाने नागरिकांना अफवा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे। या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पाहत रहा जी डी न्यूज।